नमस्कार, मी शिरीष राणे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मराठी सिनेकट्टा 1 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवीन सिनेमा, आणि तो सुद्धा थोडासा चाकोरी बाहेरचा, म्हणजेच आपल्या रेग्युलर अभ्यासक्रमापेक्षा वेगळा. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की तो आउट ऑफ सिलेबस आहे. बरोबर ओळखलं, त्या सिनेमाचं नावच आहे आउट ऑफ सिलेबस. अभ्यास करणारी पोरं म्हणजे काय साधी सुधी पोरं नसतात बरं. थोर समाज सुधारकांच्या विचारवंतांच्या सान्निध्यात जात असते आमचा दिवस. अरे MPSC ना नशा आहे, नशा. त्या मराठीचे एवढे भारी भारी शब्द कायले बोलतोय तू? काय ते सानिध्य आणि दुसरं काय होतं ते? ते समर्पण, नशा, असं का बोलतं का आपण? नेहमी तेच विषय, तेच चेहरे न घेता डॉक्टर सुगत वाघमारे सर यांनी एक वेगळा विषय हाताळलेला आहे. निर्माता म्हणून ते एक यशस्वी उद्योजक आहेत, पण त्याचबरोबर ते चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी थोडासा वेगळा, हटके आणि वेगळी वाट धरणारा हा विषय निवडला निर्मितीसाठी. आणि मुख्य म्हणजे ते आंदोलन, चळवळ हे अतिशय जवळून बघितलेलं असल्यामुळे या सिनेमाचे ते क्रिएटिव्ह दिग्दर्शकही आहेत. तो समोरचा डोंगर आहे ना, त्याची सगळी झाडं कापायची, विकून टाकायची, सगळा पैसा आपलाच. तुम्हाला विकास पाहिजे की विनाश? विकास करतेत, गावाला पुढे नेतेत, आदर्श गाव बनवतेत. पण आपल्या गावातूनच ते आत्महत्याच करून राहिले लोक. हे बघा, रिपोर्टमध्ये हेच लिहिलंय की पावसाच्या पाण्याला धरायला जमिनीत मुळं पाहिजे. आता झाडच तोडली तर मुळं काय जमिनीच्या वरती उगवणार? जीव वर आलाय काय रे तुझा? पंख फुटले, छाटून टाकील. हा चित्रपट पूर्णपणे फ्रेश वाटतो, कारण या चित्रपटाचे सगळे कलाकार, एखाद दोन आपण ओळखीचे चेहरेही आहेत त्यात, पण सगळे कलाकार हे नवीन असल्यामुळे एक फ्रेश लुक या चित्रपटाला आलाय. आणि तो फ्रेश लुक कुठेतरी वास्तवतेकडे झुकणार आहे. आणि त्यामुळे जे काही घडतंय तो सिनेमा वाटत नाही, तर प्रत्यक्ष आपण त्या कार्यक्रमात किंवा त्या आंदोलनात आपण सहभागी होतो. आता मगाचपासून मी सारखं आंदोलन म्हणतोय, चळवळ म्हणतोय, तर नेमकं काय आहे हा सिनेमा? म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा विषय काय, त्याच्याकडे वळूया. MPSCचे विद्यार्थी जे MPSCचा अभ्यास करतायत, MPSC पासआउट झाले आहेत, पण त्यांना प्लेसमेंट मिळालेली नाहीये. ते विद्यार्थी एक अशी चळवळ उभी करतात जी आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे. आज निसर्गाचा ऱ्हास आपण सगळेच बघतोय. बेसुमार जंगलतोड चालू आहे. पक्षी बोलतात का काय तुझ्याशी? अव हे पक्षीच नाही, ते हे सारं जंगलच बोलते याच्याशी. मुलगा कलेक्टर झालाय, लईच वर चढलाय. तू ते राज्यसेवेची परीक्षा होती ना, हा, ते स्थगितिका काय असते ना, ते आले म्हणते त्याच्यावर. कोण येईल निवडून? मोहिते पाटलाचं नाव समोर आहे वाटतं यंदा. हो ना, ते देशमुखाले आपण 2 टर्म निवडून आणलं, पण त्याने स्वतःच घर भरलं. काही करू इलेक्शन जिंका देशमुख साहेब, लई सोनं दडलं या जंगलात. माझी सत्ता येणार इथं, लक्षात ठेव. काही लोकांना प्रवाहाच्या विरोधात ठेवायचं आणि मग आम्हाला सरकार आमच्या विकासाकडे लक्ष देत नाही अशा बोंबा मारायच्या. असं आहे तुमचं. गाडीत पेट्रोल नाही, गावात पाण्याचा पत्ता नाही. अरे पडू दे म्हणा बाप्पा पाऊस. आज निसर्गाचा ऱ्हास आपण सगळेच बघतोय. बेसुमार जंगलतोड चालू आहे, आणि जंगल तोडायची, रस्ते बांधायचे, ब्रिज बांधायचे आणि त्यालाच विकास म्हणायचा, असं कुठलं तरी एक वेगळं गणित सध्या चालू आहे. आणि अशातच एका गावातलं जंगल तोडायचं आणि ती जंगल संपत्ती आपल्या जवळच्या माणसांना विकायची, असा राजकारण्यांचा एक डाव आहे. आणि तो डाव हाणून पाडलेला आहे या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी. आणि त्यातून एक जी चळवळ उभी राहते तो म्हणजे हा सिनेमा. या चळवळीत, या आंदोलनात ते विद्यार्थी यशस्वी होतात का? राजकारण्यांना ते धडा शिकवतात का? त्यांचा भ्रष्टाचार ते उघड करतात का? हे सगळं आपण या सिनेमात बघणार आहोत. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि जिजामाता हे फक्त उदाहरणासाठी नाही, माझ्यासाठी.
मी येते तुझ्यासोबत. जंगल कोण वाचवणार? कोण वाचवणार? तीन जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय. आपण सगळ्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे. कारण असे चाकोरी बाहेरचे सिनेमे जर आपण बघितले आणि अशा सिनेमांना आपण सपोर्ट केला तर डॉक्टर सुगत वाघमारेंसारखे निर्माते अशा टाईपचे सिनेमे बनवतील. एक वेगळे विषय आपल्याला बघायला मिळतील आणि मराठी सिनेमा कुठेतरी मोठ्या लेवलला जाऊ शकतो. मराठी सिनेमा कुठेतरी एक आजपर्यंत सगळे मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे विषय घेतात, पण त्यापेक्षाही आणखी वेगळे विषय येऊ शकतात जर आपण आउट ऑफ सिलेबस विचार करणारे वाघमारे सरांसारख्या निर्मात्यांना सपोर्ट केला तर. म्हणूनच 3 जुलैला तुम्ही सगळ्यांनी थिएटरला जाऊन हा सिनेमा बघा आणि जरूर कळवा आम्हाला सिनेमा कसा वाटला ते. पुन्हा भेटूया लवकरच नवीन सिनेमा घेऊन, नवीन परीक्षण घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय मराठी. नमस्कार.